बोलायचं त्या बाईकवाल्याला. ये 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 कस नंबर आहे का कडक साक्षी का. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. शनिवारी सकाळी 12 वाजता गेलतो. तो आज 4 दिवस झालं घरी ना आलो. बाहेर गेलतो म्हणजे 3 दिवस फार्म हाऊसला होतं, 4 दिवस. आणि फोनचा त्याच्यात डिस्प्ले पण गेला. तो 14 होता कारण त्याच्यात यूज करतोय. मस्त की चाय पिला. अरे पावसानो गेलो आधी अलिबागला. सोमवार रातचेच गेलो, रविवारचे. आणि प्लस लगेच तिकडनं गेलो कर्जतच्या फार्म हाऊसला. तिकडं बॅड नशीब एवढं गाडी, तर गाडी पण एक साईडून ठोकले. आणि प्लस डिस्प्ले पण गेले फोनचा. आता तो न्यायला लागेल फोन. वॉरंटीमध्ये तर आहेच कारण की जास्त दिवस नाही झालं. आणि गाडी टाकले काल कामाला. ते आता बघू कधी देतं. इतर तो नाल्यान टाइमपास करी होतं तर तितक्यान भाऊचा बोऱ्या भेटला. आणि भाई आपला एकदम मोठा सबस्क्रायबर पण आहे आणि आपल्या सगळ्या व्हिडिओ बघतं. आणले त्याला टाइमपास खेळायला. इथं आला का नाही. ये बाबा. असती हा मजा आली. आता ती जाऊ. चल ऐक ना हा थांब. इथं नाही निकू. हा ये याच्यात ना. मजा येते का पक्की मजा येते. येशील का माझ्या वाटी रोज. दात कोणी नेलं आपलं. कुणी टीचर पारला मग तिलगुल का होऊन भरलं. हा आईला बरं आहे. चालले आता आशुबाईची गाडी घेऊन. जरा माझी गाडीचा सीन झालाय ते टाकले जरा शोरूमला. आणि फोननी एक धोका दिला. भाऊसांनो डिस्प्लेच गेलाय. तुम्हाला दाखवीन काही या फोन. तो फोन घरी आहे म्हणून. आणि ते काय लोकेश भाऊचं काम आहे, माझं पण काम आहे. आणि आपल्या अंकित भावानी भाऊसांनो नवीन आता शॉप पण नवीन म्हणजे आता मोठा गेले. दाखवतो तुम्हाला. 7 दानक्या गेले. आता ना आम्ही ऐकत सगळ्या यायचं ओपनिंग आहे. मी टाकीनच यूट्यूबला पण इंस्टाग्रामला पण टाकीन कधी ओपनिंग आहे ती. आणि यायचं सगळे व्हिजिट. बाई ओपनिंगच्या दिवशी व्हिजिट पाहिजेच आपल्या भावाच्या शॉपवर. फुल सपोर्ट आहे आपला अंकित भावाला एकदम दिलापासून. अंकित भाई आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है. असा वाला सपोर्ट आहे बाई. बघा कसं आपल्या भावड्यांनी एवढा मोठा दुकान ओपन केले आहे. ओपनिंग लवकरच. आता पारगावला जाऊन येतो. टँकर झालाय रेडी. त्याला आता चांगल्या दिवशी आणावे लागणार. कोणत्या तरी गुरुवार किंवा शुक्रवार किंवा डायरेक्ट मग मंगळवार. बघू आता कधी आणायचं तरी. आज आशुबाईचीच गाडी जरा फिरवायला लागेल म्हणतं वाटतंय. आपली गाडी काय माहिती आहे कधी होईल. तर काल तर देऊन आले. आता काही सांगता येत नाही कधी होणार ते. पावसानं आलेली आहे फायनल गाडी. भाई वाका पिसालले आज. लय तापले टकली त्याची. जातं आता झालेलं आहे तिकडचं काम. फक्त आता रायटिंग बाकी आहे. जातं काहीतरी थंड गार पिऊन येतो. ऊन एवढा भयंकर आहे. आणि फोन पण देऊन येतो आहे तो भयंकरवाला डिस्प्ले गेले पावसानं. काय सांगू नये. एक साईडची ती गाडी असं वाटलं उगाच गेलो. मस्त की गेलतो घरी. रातचे परत 3 वाजता फोन आला काय अलिबागला फार्म हाऊसला जायचे. तिकडं गेलो. शिकणं परत आलो दुपारच्या घरी. आणि तसाच लगेच गेलो कर्जतला. तिथे एक मित्र आलता बाहेरचा. ते करते ये तिथनं. मग काय रातचे 12 वाजता आलो. तिथनं लगेच 12 वाजता नाही येत लोकेश भाऊचा फोन. चल दाब्या हो. आईला बोललो माझी मजाच मजा आहे. लय ऑफरी होते त्या 2-3 दिवस. पण ते ऑफरिंगचे मुलं जरा हालत बेकार झाले. ताप बी पालता. सकाळी उठवं नव्हतं. एवढा भयंकर लेवल झाली. जरा फालुदा खाल्यावर जरा बरा वाटला जीवाला. आणि एक मस्त की लिंबोर बतविला. वाव एकच नंबर. बावड्यांनो ती गाडी नाही ठेवी तर लगेच आलो ना आपला जार देऊन येतो. लय भारी लागतं बाई पेप्सी. थोडा संध्याकाळपासून बाहेर गेलो होतो म्हणून शूट नाही केला. आता आलो जेवलो वगैरे. आता बघू साजनला फोन लावतो आणि टाइमपास वाढायला लेकवर जातो. नाहीतर एकटाच जाणार. पावसानं कंटाळा आलाय. लोकेश भाऊला बघायला लागेल कुठे आहे तर.
बघू पहिला पेट्रोल टाकून येतो आणि त्याच्यानंतर बघू वडाला लेकला टाइमपास फेरी मारायला जावा. पतली पतली कमर हो उसकी 47 फेर करे. कर दे तो कर ना चीज डाल के. हे बघा डिस्प्ले गेलाय आला. ये काय करायचं भावसानं नशीबच खराब आहे. द्यायला लागला ते उद्या. ये जातो आता झोपतो. बघू आता उद्याचं काय गाडी भेटतो का नाही. मोबाईल पण टाकून यायला लागेल तो. आज तर नाही गेलो कारण की टाईम नव्हता. चला बाय बाय गुड नाईट भेटू उद्या. हॅलो गाईज गुड मॉर्निंग. चालले आता फ्लॅटवर चाय पितो आणि त्याच्यानंतर जातोय जार भरायला. चालू आता जार भरायला जाण्यासाठी. पण तिथं आता बघू किती टाईम लागतात का कारण की आज वॉरिट आहे म्हणजे चेकिंगचं काहीतरी आहे तिथं. तर बघू तिथं गेल्यावर समजा किती टाईम लागतात. प्लस गाडी पण आणायला जायची. आलता त्याचा फोन का या गाडी झालेली आहे बघ नशीब लवकर झाली जास्त दिवस नाही. चाललो आले आता. ओला रॅपिडो नाही उबेर केले तेव्हा तरी फटाफट आले नाही तर येत नाही भाई. जातो बघू आता खर्च किती झाले त्या तिथे जाऊन बघायला लागेल. काय बोलायचं त्या बाईकवाल्याला. त्याला मारता फुकटचा डिस्प्ले गेलाय दिलाय तो. आता बघू तो बोलले 1-2 दिवसांनी भेटेल. तोच रिप्लेस झाला तर तोच नाहीतर मग नवीन पेटी पॅक नाही देत झालं. झाले गाडी बघू आता नीट केले का नाही तेव्हा समजेल. लावतो फोन. गाडी झालेलं आहे काम गाईज. नशीब लवकर आणि झटपट करून दिला. दिली आहे गाडी घरी झालेली. ओके इकडचा गेलता जरा झाले. आता चालले जाता आता फ्लॅटवर स्कूटी घेऊन चाललो. सारांश बाईला आपले घ्यायला 5:30 वाजल्यात निघतो. घ्यायला आले म्हणून सारांश जात खूप खुश आहे. नुसतं मैत्रिणीनं हाय बाय करी होता. काय खोटं करी होता ना. नाव काय त्या मैत्रिणीचा साक्षी का मग प्रियंका काय होतं. तू साक्षी बोलला ना तिला. थोड्यानो मस्तपैकी घरी आलो बाबूला घेऊन. जरा झोपलो आणि आपल्या भावड्याला फोन केला का भावड्या कुठे जायचं. तर भावड्याचं एकच चलो मुंबई. आणि आले आता KFC ला. जरा टोलवतो. आलतो KFC ला आपलं आहे. बोललो आपण पैसे नाही कमवलं म्हणून माणसं खूप चांगली कमवलेत भावड्यानं. तसं का हा पैसा नाही कमवला पण याच्यासारखा आपण भाऊ कमवलाय. समजलं का भावड्यांनो लक्षात ठेवा. असा हत्यार दिलाय भावसानो आपल्या दोस्तानी. एकटाच काही योजच ना. टीम आली तर म्हणतो 2 तरी खातील. बघा ट्रायल नाही माझ्यासारखा नाही. तू खाऊ शकत का शपथ. एकच नंबर आहे का कडक. पाणी सुटलाय का. इथं जेवढी भयंकर ट्रॉफिक लागले काय सांगू मी. कुठं निघू आणि ट्रॅफिक ना लागणार असं कधी होऊ शकतो का भावड्यांनो सांगा तुम्ही. खास टिरामिसू खायला आम्ही 40 किलोमीटर लांब आलो. मिस्टर मिसू कार तो त्यांचं दिसत नाही कॅफे खायच म्हणून. ना दे का भाई आपला. आपण काहीही कुठेही खायला निघतो मग तो किती का ना किलोमीटर असू दे. फक्त एकदा इंस्टाग्रामवर बघायचं. बघू आता जाऊन कसं काय तर भावाचा. हे 2 मागवले ना अजून 1 प्यायचा बाकी आहे ज्यूस. बघू आता कसं लागतं. ते स्टिकर पण घेतले तिथं आहे. त्याला बरं घे 10-15 टाइमपास गावानं वाटू लहान पोरांना. भाईचा नुसता व्हिडिओ कॉल बस. मी नसेल एवढं कधी बोललो व्हिडिओ कॉल कोणच्या बघ सारखा त्याच सांगतय मी. कसा आहे हत्यार आहे का नाही. बाईने लय सांडवला काय. योग्य टिश्यू बघू आता टेस्ट करून कसं लागतं का. तिघांचं पण 40 किलोमीटर आणले. हवा खाऊन कसं काय दोन्हीही ट्राय कर. आणि तो बघ तो हे डॅपला बघ डॅपला
एकच नंबर पावसानं 40 किलोमीटर येऊन यायचा फायदा झाले. तो यो का ना एकदम दणदणीत खालेला आहे, लय बरा वाटला. आता बघू मरीनला, नाहीतर त्या आवाजाच्या रोडवर चालले. किती मिनिटं जय हो गाणी गाण वाजवायला चला ते भावांनो, माझी एक खासियत आहे. मुंबईमध्ये आलो ना, किती वाजता कुठं पण येऊ दे, पण मला एकदा मरीनला यावंच लागतं. एवढा मला बरा वाटतं ना मरीनला आलं. वास एवढा डेंजर सुटल्यानंतर मला काय सांगू. आता 1-2 फोटो उडवतो आणि निघतो. चाललो आता तो म्युझिकल रोडला. आम्हाला वाटलं त्या साईडला, पण त्या साईडला नव्हता. मग आता मरीनला टाइमपास केला. आता निघालो घराच्या दिशेने, म्हणून बोललो आता जाताना इकडनंच जाऊ. ओ भाई साहब, एकच नंबर, खूप जबरदस्त. एवढी भारी फिलिंग आली ना भाई साहब, खरोखर चुम्मा देणारी. खरोखर पैसा घालवले पण मजा आली. ते घरी आता मस्तपैकी जाऊन झोपतो. खूप मज्जा आली. बाय बाय, गुड नाईट. माझा तुम्हाला पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.